शेतकरी आणि बैल यांच्यामधलं नातं अगदी जीवाभावाचं. या दोघांचं नातं शब्दात व्यक्त करणे शक्य नाही. बैल हा प्रत्येक शेतकऱ्याचा सखा आणि सोबती. सूर्य उगवल्यापासून तो मावळेपर्यंत या दोघांचा संवाद होत असतो. या संवादाची भाषा आपल्या कल्पनेबाहेरची. त्यामध्ये असते प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा. शेतकऱ्याशिवाय बैल आणि बैलाशिवाय शेतकरी अपूर्णच. वर्षभर शेतात राबून आपल्या धन्याला भरघोस धान्य पिकवून देणारा बैल हा प्रत्येक शेतकऱ्याच्या कुटुंबातील एक सदस्य असतो. या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. आंब्याची पाने आणि झेंडूची फुले यांचे तोरण आम्ही तयार केले. त्याचबरोबर बैलांसाठी मुंडवळी व गळ्यामध्ये बांधण्यासाठी हार बनवले. आज अमावस्या, बैलपोळ्याचा सण. शेतकरी राजा वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो तो दिवस आज उजाडला. सूर्य उगवण्यापासून या सणाची तयारी चालू झाली. बैलपोळ्याला बैल धुवायची आणि बैल धुतली का घरी आणायची. त्यांना सोनेरी बेगाड लावायचं, मुठळे बांधायच्या, गंध लावायचा, गुलाल भटार टाकायचा आणि मग त्याला गंध लावला की गावात घ्यायची वाजरती लावायची, विरुद्ध लावायची आणि मंदिराला याडा मारून आणायची. प्रत्येकजण आपल्या बैलाला सजवण्याची तयारी करत होता. शिंगांना रंग किंवा सोनेरी लावली जात होती. पायांमध्ये फुलांचा तोडा घातला होता. पाठीला फुलांचा हार आणि डोळ्यांमध्ये काजळ. बैलाला नैवेद्य म्हणून घरामध्ये पुरणपोळी तयार होत होती. संध्याकाळची वेळ झाली की बैलांची मिरवणूक काढली जाते. बैलांना सजवून आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो. गावामध्ये श्री काळभैरवनाथाचे मंदिर आहे. सर्व वाडी वस्त्यांची बैले या मंदिराजवळ जमा होतात. देवाचे दर्शन घेऊन मंदिराला उजवी घालतात.
टाकलं की बांधायची, ताट घ्यायचं, ताट घेतले पोरं पाणी, पोळीचा निवड, पोळी, पुरणपोळी त्याला पुंजायचं आणि पुंजल्याच्या नंतर त्यांना पोळी खायला घालायची. त्याचे दर्शन घ्यायचं, त्याचे पाय डोकं ठेवायचं, त्याचे पाय पडायचं, त्याचे पाय देखील पडायचं. सर्व घरच्या माणसांनी, पोरासोरांनी सर्वांनी त्याचं दर्शन घ्यायचं, पाया पडायचं. घरामधल्या प्रत्येकाला ओढ लावणारा हा सण. प्रत्येकजण दरवर्षी या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. हा सण सर्वत्र साजरा केला जातो, अगदी खेड्यापासून शहरापर्यंत सर्वत्रच. या सणाच्या माध्यमातून आपण आपल्या समाजाशी आणि संस्कृतीशी जोडले जातो. हा सण शेतकऱ्यांच्या कष्टाचे, त्यागाचे आणि बैलांबद्दलच्या प्रेमाचे प्रतीक आहे. आधुनिक काळात यांत्रिकीकरणामुळे बैलांचे काम व गरज जरी कमी झाली असली तरी बैलांबद्दलचे प्रेम, जिव्हाळा आणि बैलपोळ्याच्या सणाचे महत्त्व आजही टिकून आहे. शहरीकरणामुळे मनुष्य जरी शहराकडे वळला असला तरी त्यांनी या सणाचे महत्त्व कधीच कमी होऊ दिले नाही आणि आपल्या परंपराही विसरल्या नाहीत. येणाऱ्या पिढीनेही या सणाचे महत्त्व ओळखले पाहिजे, आपल्या संस्कृतीची ओळख टिकून ठेवली पाहिजे आणि ती नक्कीच टिकेल, जेणेकरून आपण आपल्या संस्कृतीच्या मुळाशी जोडून गेलेले राहू.